सर्व शेतकरी बांधवांना दत्तात्रय बेदरे यांचा नमस्कार. महाराष्ट्र सरकारने अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल घोषणा केलेली आहे. 2,00,000 रुपयेपर्यंतचे कर्ज माफ होणार आहे. जे लोक थकीत आहेत त्या थकीत लोकांनाच या कर्जमाफीचा लाभ होणार आहे. प्रथमतः आपण सरकारचं 2,00,000पर्यंत कर्जमाफी केल्याबद्दल अभिनंदन करू. परंतु हे 2,00,000 रुपये किती शेतकऱ्यांना लाभ होईल किंवा सरकारने याच्यामध्ये सरसकट असा उल्लेख करणं आवश्यक होतं. त्यामुळे सरकारने या कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांना सरळ हाताने मदत करायचं टाळलेलं यातून दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग असमाधानी आहे. सरकारी बँकांचीच कर्ज माफ केली जाणार आहे. त्यामध्ये खाजगी बँका किंवा पतसंस्था याची कर्ज माफ केली जाणार नाहीत. शेतकऱ्यांच्या उतार्यावरती खरं तर खाजगी बँकाचा जास्त बोजा आहे, पतसंस्थेचा बोजा आहे. आपण राष्ट्रीयकृत बँकातून कर्ज देताना 50,000 रुपये एकरी कर्ज देता. त्यातील 5,000 रुपये बँक डिपॉझिट किंवा एफ डी म्हणून ठेवून घेते. 45,000 रुपये शेतकऱ्याच्या हातात येतात. मग अशा वेळी 2,00,000च्या वरती सहजासहजी थकीत कर्ज जातात. मग त्यावेळी 2,00,000च्या वरती जी रक्कम आहे ती रक्कम भरल्यानंतरच या कर्जमाफीचा शेतकऱ्यांना लाभ होईल. त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये सरकारनं खरं तर जाहीर करायला पाहिजे की थकीत एकूण किती कर्जधारक आहेत आणि या 2,00,000 रुपये योजनेचं किती शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. म्हणजे हजाराती 50 लोकांना तरी लाभ होतो का नाही अशी परिस्थिती आहे. कारण 2,00,000च्या वरती जी रक्कम असेल ती रक्कम तुम्ही थकीत असल्यानंतर ती भरली तरच या योजनेचा लाभ होईल. जर शेतकऱ्याजवळ वरची रक्कम भरायची ताकद असेल तर मग तुम्हाला 2,00,000 रुपये तर शेतकरी तुम्हाला कशाला मागेल. खरं तर गेल्या वर्षी आपण पाहिलं नदीला पूर आला, अतिवृष्टी झाली, शेतकरी उद्ध्वस्त झाला, गावाच्या गावं पुरामध्ये गेली. मग अशा वेळी सरकारने शेतकऱ्यांना धीर देण्याचे सोडून ह्या कर्जमाफीच्या नावाखाली फक्त जे पात्र आता तुम्ही त्याला निकष लावत आहात हे निकष खरं तर लावायला नको होते. शेतकऱ्यांना कर्जमाफी पेक्षा कर्जमुक्तीची आवश्यकता आहे. आपण एकदा नसेल तर शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव द्या. तुम्ही जर शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव दिला, आम्ही काय शेतात लावायचं ते ठरवू. कारण बाजारात जर आमच्या मालाची फिक्स किंमत झाली तर आम्ही योग्य तेच शेतामध्ये पेरू आणि ते ज्याला जास्त किंमत भेटेल त्याचेच उत्पादन वाढवू. मग जेणेकरून आमची परिस्थिती सुधारेल. परंतु सरकारला हमी भाव द्यायचा नाही. आणि जर तुम्ही सरकारनं जर शेतकऱ्याला हमी भाव दिला तर तुम्ही कर्जमाफी नव्हे शेतकरी वर्गच सरकारला कर्ज द्यायची त्या शेतकऱ्यामध्ये ताकद येईल. एका दाण्याचे 1000 दाणे तयार करणारा हा शेतकरी वर्ग आहे. या शेतकरी वर्गाला खरं तर संकटाच्या वेळी आता सरकारने सांभाळून घ्यायची आवश्यकता होती. 2,00,000 रुपये कर्जमाफी ही मान्य नसून साधारण 5,00,000 रुपयेपर्यंतचं कर्जमाफी आणि ते पण सरसकट सरकारी असो किंवा खाजगी असो यापर्यंतचा धाडसी निर्णय खरं तर या सरकारने या अधिवेशनामध्ये घ्यायला पाहिजे होता. परंतु तो घेतला गेलेला नाही. पाहूया आता यापुढे किती शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होतो आहे, किती शेतकरी या कर्जातून बाहेर येतात ते आपण आता येणाऱ्या काळामध्ये पाहूया. एवढेच बोलून मी माझे मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.